नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज. विट्याच्या उपनगराध्यक्षपदी अमोल बाबर यांची निवड. नुकत्याच झालेल्या विटा नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने इतिहास घडवत सत्तांतर केले. आमदार सुहास बाबर आणि नूतन नगरसेवक किंगमेकर अमोल बाबर यांच्या नेतृत्वात विटा नगर परिषदेची निवडणूक संपन्न झाली. तब्बल 50 वर्षांची सत्ता उलथवून लावण्यात त्यांना यश मिळाले. आज शुक्रवारी सकाळी शिवसेनेच्या सर्व नूतन नगरसेवकांनी किंगमेकर अमोल बाबर यांची उपनगराध्यक्षपदी एकमताने निवड केली. लोकनेते हनुमंतराव पाटील सभागृहात यावेळी बाबर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी यापूर्वी विटा नगर परिषदेत नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. विट्याच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीवेळी राजकीय वातावरण तापले होते. नूतन नगरसेवक अमोल बाबर यांनी उपनगराध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला होता, परंतु सर्व नूतन नगरसेवकांनी आम्ही कोणताही पदभार घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. अखेर सर्व नगरसेवकांच्या आग्रहाचा मान राखत अमोल बाबर यांनी हे उपनगराध्यक्षपद स्वीकारले. अमोल बाबर यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याने बाबर गट ताकदीने विट्याच्या राजकारणात सक्रिय झाला. सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा.